उत्सुकता खूप आहे. जवळजवळ 14 नाही 12 वर्षानंतर 10 वर्षानंतर अमृताबरोबर काम करतोय. ओके ओके. तर आणि सुशांतबरोबर कामही केलेलं आहे. सुशांतबरोबरचं जी मैत्री आहे ती निराळीच आहे. म्हणजे आधी भांडण मग मैत्री आणि असं सगळं काय तो प्रवास आहे. पण मुळात दोघांचाही आत्ता फार सुंदर काळ सुरू आहे. अमृता पुन्हा एकदा वेगळ्या पद्धतीनं तिच्या करिअरला दिशा मिळते. वेगळ्या पद्धतीचे रोल्स घेऊन ती आता आपल्यासमोर येणार आहे. आणि सुशांत जो इतकी वर्ष टेलिव्हिजन करत होता, परंतु त्याचा खरा जो कस आहे तो दुनियादारीसारख्या चित्रपटात आणि त्यानंतर वंशवेल या सिनेमामध्ये त्याने जे काम केलं, तर तोही खूप चांगलं काम त्याच्याकडे यायला लागलं. तो करत होताच, पण आणखी तो प्रकर्षाने चुजी झाला आहे. चांगलं काम करतो. संघर्ष त्याची फिल्म येते. आणि या सिनेमामध्ये अत्यंत निराळ्या पद्धतीची भूमिका सुशांतची आहे, अमृताची सुद्धा आहे, माझी सुद्धा आहे. मी कधीच लवर बॉय साकारलेला नाही आहे. पहिल्या सिनेमात तो साकारला होता तोच तेवढाच आणि ते तेवढंच जमे मला. त्यामुळे मला मुळात ते जमत नाही, त्यामुळे ते नाही येत. पण अंकुर असं म्हणाला की तुला जमेल, तर त्याने ते घेतलं आहे. आता सुपारी बिडा उठाया उसने तो देखेगा. पण सिनेमा खूप चांगला लिहिला गेला आहे. मिलिंद पाठक यांनी फार ताजा सिनेमा लिहिलेला आहे. मजा आहे सिनेमा. अमृता, मला असं वाटतंय 10 नाही 2006ला गोलमाल आलेली आणि त्यानंतर आता मी आणि जित्या एकत्र काम करतो. 10 नाही मजा करते अरे. पण जित्या ॲज वी ऑल नो इज अ फॅन्टॅस्टिक ॲक्टर. अत्यंत टॅलेंटेड कलाकार आहेत. आणि सुशांत ऑब्व्हियसली एक मित्र राहिलेला आहे ऑलरेडी आणि त्यांच्याबरोबर कधी काम करायची संधी मिळाली नव्हती. पण ऑब्व्हियसली या संपूर्ण दुनियादारी सक्सेसनंतर या दोघांना जे काही वेटेज मिळालेलं आहे आणि ते अगदी आकाशात जाऊन पोचलेले आहेत. मग मला असं वाटतं कुठेतरी मी जाऊन ते असं टच करून येणार आहे. पण आम्ही ॲक्च्युली आम्हाला अख्खा सिनेमा करावा लागला ते टच करायला. तू फक्त एक गाणं केलंस अमृता, एक गाणं बघितलं. हे असं सगळं असं नाही आहे. सिरियसली तुम्ही मला सांगा, वाजले की 12 आहे जेव्हा म्हणजे आता 12 वाजल्यानंतर दिवस बदलतो हे आपल्या लक्षात येतो. वाजले की 12 म्हटल्यानंतर निदान मराठी माणूस खाली करो असं होतच, त्याला काय करा. नाही, आय थिंक ही इज व्हेरी जनरस. पण LBW ही खूप स्पेशल फिल्म असणार आहे, कारण खूप वेगवेगळ्या रिलेशनशिप्स तुम्हाला पाहायला मिळणार आहेत आमच्या तिघांमध्ये सुद्धा. आणि इट्स गोइंग टू बी अ फन फिल्म. तुम्ही पोस्टर्समधनं किंवा ॲनिमेशनमधनं तुम्हाला कळत असेलच की अत्यंत फन, अत्यंत एंटरटेनिंग असा सिनेमा आहे. आणि आय एम रिअली लुकिंग फॉरवर्ड टू वर्किंग विथ जित्या आणि सुशांत. आणि मला अंकुरनी आत्ताच घाबरवलेलं आहे की हे अत्यंत हुशार कलाकार आहेत अमृता, तेव्हा तुला खूप मेहनत घ्यावी लागणार आहे. सो बस मला मेहनत घ्यायची. मुळात काय माहिती ना, हुशार कलाकार असो नसो ते आता तो वादाचा मुद्दा आहे. पण आम्ही हिरोईन नाही आहोत. अरे एक गोष्ट लक्षात ठेव, शेवटी काय हिरोईनची असते. हिरोईन असते नाही का सुशांत? बरं, तुला काय वाटतं? आणि त्यात अमृता असेल तर काय. अमृताबरोबर पहिल्यांदाच काम करतोय मी. आणि अंकुर काकतकरनी खूप विश्वासाने जित्या, मी आणि अमृता आमच्या तिघांचं कास्टिंग केलं आहे. आज आमचं फर्स्ट लुक तुम्ही पाहिलं. खूप एक्साइटमेंट आहे, कारण अमृताबरोबर इतक्या वर्षांची असलेली मैत्री, पण पहिल्यांदा ऑनस्क्रीन ती मैत्री, ते प्रेम जे ओतू जातं माझं तिच्यावर असलेलं, ते पाहायला मिळेल. जित्याबद्दल काय सांगू. जित्याबद्दल फक्त प्रेम आणि त्याच्याविषयी असलेलं माझं आणि त्याचं मैत्रीचं नातं. दादा आपण आत्मचरित्र लिहिणार आहोत ना रे. तर ते आम्ही लिहिणारच आहोत. पण पुन्हा एकदा जितू बरोबर काम करतोय मी. आमच्या सगळ्या सिनेमांमध्ये तुम्ही आमचं टायमिंग, ट्युनिंग पाहिलं असेल. आता फक्त एवढंच आहे की आमच्या दोघांमध्ये अमृतासुद्धा आहे आमच्यासोबत. सो हे वेगळं प्रेम निश्चितच तुम्हाला आवडेल. जे ओतू जात आहे ते दोघांचं ओतू जाणारं प्रेम अमृतावरचं तुम्हाला पाहायला. आणि आता कोण उचलून घेऊन जाणार अमृताला, हा वादाचा मुद्दा आहे. म्हणजे आता ते फोटो जे दाखवलंय, कोण कोणाचे तरी पाय ओढत आहेत. म्हणतात तसं मी लेखकाला पैसे दिलेत एक्स्ट्रा. पण लेखक मिलिंद सुद्धा खूप जुनी मैत्री आहे, पण त्याच्या सिनेमामध्ये पहिल्यांदा मी काम करतोय. ओव्हरऑल सगळा विश्वासाचा आणि कॉन्फिडन्सचा खेळ आहे.
सो हा खेळ जो आहे तो निश्चितच प्रेक्षकांना बघायला आवडेल. कारण या सगळ्या खेळामध्ये एक मोठा गॅम्बलर मराठी इंडस्ट्रीतला इन्व्हॉल्व आहे, तो म्हणजे नानूभाई. सो एवढा मोठा गॅम्बलर जेव्हा इन्व्हॉल्व असतो तेव्हा त्याला त्या फिल्मविषयी एक कॉन्फिडन्स असतो आणि काय तो असतं रे कॉन्फिडन्स gambler आमच्या म्हणजे? चेहऱ्यावरती दिसतोय तुम्हाला. गॅम्बलर म्हणजे काय? गॅम्बलिंग जे तू करतोच नाही का, तेच गॅम्बलिंग असतं. हे सगळे ऑफसेट आहे बघा, हे सगळं आपल्याला इकडे नाही बोलायचं. पण हे काय असतं म्हणजे गॅम्बलिंग म्हणजे काय हे मला सांगशील का? अमृतच असतं तुला. तिचे 2-3 कसिनो आहेत असं मला काही कळलं. काय काही काय नाही, तिने गाणं काय कसिनो म्हणू काही जित्या असं फार काही घाणेरडा, नाही. फार घाणेरडा. खूप घाणेरडा विनोद हे होता. कट करा कृपया. आणि फार आनंद होतोय तुम्ही पत्रकार मित्रांना इथे तुम्ही न चुकता फार हिरिरीने प्रत्येक सिनेमाच्या वेळेला असेच येतात आणि फार कमी क्षण तुम्हाला असं म्हणतात की वा वा त्या सिनेमात ते बोलले होते ना, खरंच निघाल बरं का, सिनेमा खरंच वेगळा आणि चांगला आहे. तर तुमची खेप आहे ना फुकट घालवणार नाही. आमच्या वतीने सुशांत आम्हाला आणि त्यांच्या वतीने खरोखर सांगतो मनापासून प्रयत्न करू, जेन्युअनली प्रयत्न करू. मराठी सिनेमा आणि त्या सिनेमाशी इमान राहा. थँक्यू अनलिमिटेड थाळी तुम्ही सुचवा. तुम्ही संदर्भ लावा. LBW तुम्हाला काय वाटतं? LBW म्हणजे काय असायला पाहिजे? लव्ह ट्रायंगल आहे, तुम्ही सुचवा. प्रेक्षकांना पण मी म्हणेन की त्यांना जर का काही सुचवा असं वाटलं तर त्यांनी प्लीज LBWचं फुल फॉर्म सुचवा. हे मला तरी त्यातलं एक सांगतो. LBW म्हणजे काय तर हे आपण हेड विकेट ज्याला बरोबर ना, हेड विकेट म्हणतो ना. तर आऊट आहे की नाही माहीत नसतं. त्यासाठी तिसरा अंपायर ऑलवेज लागतो आणि तिसरा अंपायर ठरवतो की काय. सो आमच्यासाठी प्रेक्षकच third umpire. प्रेक्षक आहे. करेक्ट.